पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होती आणि या बैठकीमध्ये जोसेफ स्टॅलिन यांचं भाषण झालं. भाषणानंतर या भाषणाचा समारोप करताना स्टॅलिन असं म्हणाला की आता माझं वय झालेलं आहे, माझ्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळू शकेल हे शोधण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापैकी पक्षाचे नेतृत्व माझ्यानंतर कोण करू शकेल? जोसेफ स्टॅलिन याच्या या प्रश्नानंतर त्या सभागृहामध्ये सन्नाटा पसरला. जे नेते जोसेफ स्टॅलिन याला व्यवस्थित ओळखून होते ते चेहरा कोरा करून मख्खपणे बसून राहिले, परंतु 3 जण प्रचंड उतावळे होते. त्यांनी हात वर केले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुमच्यानंतर पक्षाची जबाबदारी आम्ही सांभाळू. आणि त्या बैठकीनंतर ते तिघे रशियामध्ये कधीच दिसले नाहीत. स्टॅलिनची ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना निश्चितपणे माहीत असणार. मोदी हे स्टॅलिन नाही आहेत आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची हुकुमशाही नाही आहे. लोकशाही प्रक्रियेने हा पक्ष चालत असतो, परंतु एखादा नेता जेव्हा व्यवस्थितपणे देश चालवतोय, कणखरपणे देश चालवतोय, त्याच्या नेतृत्वाला देशाची जनता सलाम करते, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या वारसाबद्दल चर्चा सुरू झाली तर ती त्या नेत्याला निश्चितपणे आवडणार नाही. हे समजण्याइतके देवेंद्र फडणवीस निश्चितपणे परिपक्व नेते आहेत.